जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. राजवीर सर तुम्ही इथे? हा ते मनवाला न्यायला. मनवातही मगाशीच गेल्या. राजवीरने कंप्लेंट केली आहे. मनवा राजवीर मोहिते पाटील ह्या मिसिंग आहे. काय? फक्त 1 तास फोन बंद होता माझा. मी डायरेक्ट पोलीस कंप्लेंट केली. मनवा मग काय करणार होतो? तुम्ही तुम्हाला सांगून गेलेले ना की मी नायगावला चालले रिहर्सलला. पण मला माझी बायको माझ्या नजरे ऍड केली किंवा माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये नसली तर नाही चालणार. उद्यापासून तुम्ही पथनाट्याला नाही जायचं. राजवीर काय बोलताय तुम्ही? पण या सगळ्यात पथनाट्याचा विषय येतोच कुठे? मला जे वाटतं ते बोलून झालंय मनवा. मला माहिती आहे सगळा गोळ माझ्यामुळेच झालाय. म्हणजे मला खरंच माहित नाही अशी कशी तिकीट राहिली गरीब. पण तुम्हाला खरं सांगू, तुम्ही उगाच नवीन तिकीट बुक केलं. अहो निशी पोहोचला असता वेळ. तो कधीच वेळ चुकवत नाही तर. आणि उगाच त्याची फेरी पण आता वाया गेली. तुमचं काय सारखं निशी निशी चाललंय? काय संबंध आहे त्याचा इकडे? मनवा मी तुमच्याशी तुमच्याबद्दल बोलतोय ना. झाली रिहर्सल? आज सुद्धा उशीर झाला मनवा तुम्हाला. काय नाव तसं? निशिकांत. राजू मी निघतो. अरे आप जेवायला. अर्जुन मनवा किती उशीर? सोडा प्लीज, सोडा माझा हात. मनवा तुम्ही माझं ऐका. तुम्ही असं वागणार असाल ना खरंच मी तुमच्याशी बोलणार नाही. अरे मनवा मी माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. तुम्ही बोला माझ्याशी. काकू विचारू तुम्हाला, राजवीर म्हणजे ते नेहमी दारू पितात का? नेहमीच आहे ग राजवीरचं. सारखे असल्या कसल्या ना कसल्या तरी पार्ट्या करत असतो. काय कुठे गेला होता? राजवीर तुम्ही दारू पिता? मी शांतपणे बसून हे सगळं बघूच शकत नाही. हो मनवा, पण मी दारू पिऊन तमाशे नाही करत. ते काही असो, पण मला माझ्या नवऱ्याने दारू प्यायलेली नाही चालत. तुम्ही मला आधी वचन द्या की तुम्ही कधीच दारू पिणार नाही. तुम्ही मला आधी वचन द्या. मला सोडून कुठेही जायचं नाही. कुठेच नाही जायचं म्हणजे? कामावर सुद्धा नाही जायचं. काकू प्लीज राहू दे. अगं करते ना. सोडा ना प्लीज. तुम्ही प्लीज चिडू नका. हे बघ मनवा, मला खरंच माहिती नव्हतं की तुमच्या दोघांमधली भांडण इतक्या लवकर मिटतील म्हणून. तुम्हाला कोणी सांगितलं आमचं भांडण झालंय? राजवीर, हॅलो. मनवा मला घरी यायला उशीर होईल. आज महत्वाची मीटिंग आहे. अच्छा, मी पण आताच घरी पोहोचले. तुम्हाला किती वाजतील ते? याच मुद्द्यावरून तुमच्या दोघांमध्ये एवढे प्रॉब्लेम झाले आणि तू आज पुन्हा दारू प्यायला बसतोयस? अरे मी काय दारू पिऊन रस्त्यावर तमाशे करतो का? आणि मनवाचं काय? त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकायला त्यांच्या शाळेचा स्टुडंट नाहीये. चेस. रात्री उशिरापर्यंत ते ऑफिसमध्ये काम करत होते. मग नंतर गेले असतील ना घरी? ते रात्री घरी नाही आले. अगं ते घरी गेले नसते तर मग कपडे बदलून कसे आले असते? सर त्यांच्याशी बोललोय मी. राजवीर, काल तुम्ही घरी नाही आला. मीटिंग इज ओव्हर. राजवीर का असं वागला? कामात होतो मी. कुठे होता तुम्ही रात्रभर? कपडे कुठे बदलले? काय करत होता तुम्ही?
म्हणजे मी आता काय करतो, कुठे जातो, ऑफिसला काय करतो, काय नाही करत, हे सगळं मी तुम्हाला विचारून ठरवायचंय का मनवा? काय चाललंय तुझं? तू का मला प्रॉब्लेम मध्ये टाकतेस? काय झालं? ताई तुला काय गरज होती राजवीर जिजूंना सगळं सांगायची? मी काय सांगितलं त्यांना? नितीश तू काय बोलतोस? मला खरंच काही कळत नाहीये. जिजू ऑफिस मध्ये आलेत हे मी तुला फोनवर सांगितलं होतं. हा मग? मग काय? तुला काय गरज होती मी हे सगळं तुला सांगितलं राजवीर जिजूंना सांगायची? काय मग मनवा मॅडम, झाली का तुमची संक्रांत? हो झाली. मग आता प्रॅक्टिसला सुरुवात करायची. हे बे एक मिनिट, आज आई बाबा पण रिहर्सल बघणार आहेत. अरे वा, मी बोलवते आई. गुड. आई बाबा, आज काय संक्रांत स्पेशल आई बाबांना पथनाट्य दाखवणार आहेस? हा मग हे बा आले. आई बाबा हे बघा, आईने रिहर्सल बघितली आहे, पण तुम्ही पहिल्यांदाच बघताय, सो तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल किंवा काही खटकत असेल तर आम्हाला लगेच सांगा. ओके? नक्की. ऑल द बेस्ट पोरांना. थँक्यू. नाटक देखो नाटक देखो बिन पैसे का नाटक देखो नाटक देखो नाटक देखो बिन पैसे का नाटक देखो नाटक देखो नाटक देखो बिन पैसे का नाटक देखो. काय असते हो ही दारू? रिलॅक्सेशन नाही. मग असंच कॅज्युअल नाही. मग व्यसन? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दारूमुळे काय काय होतं. मग का हवी आहे ही दारू? स्टाईल मारायला, चैनीसाठी, का दारू पिऊन गाडी चालवायला? परत दारू पिऊन आलात? तुम्ही म्हणालेलात ना की दारू सोडाल. तुम्हाला कळत कसं नाही या दारूमुळे आपल्या संसाराची राख रांगोळी होते. तू कोण मला सांगणारी का दारू सोड म्हणून? हा, काय करताय? सोडा माझा हात. मग तू मला सांगायचं ना दारू सोड म्हणून, कळलं ना? सोडा माझा हात. बायको आहे मी तुमची. मला शहाणपणा शिकवायचं ना. सोडा. काय करताय तुम्ही? नाही सोडणार. अहो दुखतंय. बस झालं आता तुमचं. नुसती दारूच दिसते ना तुम्हाला? आपला सगळा संसार उद्ध्वस्त झाला तरी तुम्हाला दारूच हवी आहे. तुम्हाला दिसत नाहीये का या दारूमुळे आपल्या संसाराची राख रांगोळी झाली? आता तुम्ही दारूला हात तर लावून दाखवा. गाठ माझ्याशी. देखो नाटक देखो बिन पैसे का नाटक देखो नाटक देखो नाटक देखो बिन पैसे का नाटक देखो नाटक देखो नाटक देखो बिन पैसे का नाटक देखो. वाव, मनवा खरंच खूप मस्त झालं. काय ग, हाताला काय झालंय? निशी, काय रे, किती घट्ट पकडतोस? बघ, वळ आलाय ना हातावर. सखी, आज मला रिहर्सल यायला नाही जमणार आहे. अगं पण का? जरा काम आहे ना म्हणून नाही जमणार. मला सांग, तुझी सगळी स्क्रिप्ट पाठ आहे ना? हो. आणि माझे डायलॉग्स पण पाठ आहे? हो अर्थातच. सखी, पथनाट्यातला माझा रोल तूच कर. काय? आरोही, लग्न करून बायको झाली तुझी, पण तुला साथ देत नाही. आणि तिची बहीण अर्पिता लग्न न करताच कोणाचं तरी हात धरून पळून जात. असल्या माणसांचे संबंध आले, ह्या अशा लोकांना तर नातेवाईक म्हणायची सुद्धा लाज वाटायला लागली आहे मला. आदित्यने असं करायला नको होतं. इतकी चांगली संधी का गमावली त्याने? आता आपण काय करणार त्याच्यासाठी? सोड.
कदाचित हा त्यांनी घेतलेला निर्णय हा त्याचा फायद्याचाही ठरू शकतो. बरोबर आहे तुमचं. ठीक आहे, चला झोपूया आता, बराच उशीर झालाय. येते मी. मीरा, रोज रात्री लवकरच झोपलं पाहिजे असा काही नियम नाही आहे घराचा. एका दिवशी रात्री उशिरा झोपलीस तरी चालतं. आत्ता मी कुठून आणू आंबे हळदीचं लोणचं? कुठून आण, मला काय करायचंय? मला आत्ताच्या आत्ता खायचं, तू मला आणून दे प्लीज. यू मीन डोहाळे? ऑब्विसली. तर रात्री लोणचं बहुत हेल्स दिस यार. अरे समीर, हेल वगैरे काही नाही, ह्याला ना डोहाळे म्हणतात, डोहाळे. आणि लोणचं मला नकोय, वैदेहीला हवंय, कारण तिला आंबे हळदीचं लोणचं खायचे डोहाळे लागलेत. काय ऐकतो आम्ही मीनाक्षी? हे तुला कळतंय तू काय केलंयस? विश्वासघात केलायस तू आमच्या सगळ्यांचाच. मी तुला काय समजत होते आणि तू काय निघालीस ग? आज मला लाज वाटते स्वतःची. मी यांच्यासारख्या खोटारड्या मुलीवर प्रेम केलं. तू काय हिच्याशी बोलत बसलायस दादा? फोन कर पोलिसांना.